त्या बहिणीची साक्ष आहे. 3 महिन्यापासून या बहिणीला मासिक पाळी येत नव्हती. त्या त्रासासाठी या बहिणीने डॉक्टरांचे उपचार केले, परंतु तिला काहीच फरक जाणवला नाही. त्या त्रासासाठी ही बहीण आता शिबिर होऊन गेला. त्या शिबिरामध्ये तिने भाग घेतला आणि त्या शिबिर सुटून ती घरी गेली आणि तिने चेक केलं की रविवारी तिला मासिक पाळी आली. प्रेज द लॉर्ड. किती महिने झाले एमसी आली नव्हती? 3 महिन्यांना तिसरी चौथी महिन्यात मासिक पाळी आली. म्हणजे 3 महिने एमसी आलीच नव्हती, म्हणून तू डॉक्टराकडे गेली. डॉक्टर सांगायचं काय गोळ्या खाली की डॉक्टर सुजायचे डोळ सुजायचा. मग आजी दवाखान्यात गेली सांगा सोनोग्राफी लागेल सांग. डॉक्टरांनी सांगितलं गोळ्या खा, मग तू गोळी खाली. तरी आजी महाराज काय अजून ये सांग तुम्ही गेली तरी पण डोळ सुजायचं. अजून विजय दवाखान्यात गेली सांगा काय सोनोग्राफी करायला लागेल सांग. तर मी एकी झाडाखाली गेली ना, मग मला फार मी सिटीवर फोन लावला काय फोन काय सोनाग्राफी करायला तू सांग काय तिकडे जाऊ नको सोनाग्राफी. सिस्टरने सांगितलं की तू सोनोग्राफी करायला नको जाऊ आणि तू केंद्रात ये. आणि तिच्या सांगण्यावर लगेच तू सक्रातीच्या वेळेस शिबिरात बसली लगेच. आणि शिबिर संपून शिबिर कोणत्या दिवशी संपला? शुक्रवारी शिबिर संपला आणि तू घरी गेली. म्हणजे तू शनिवारी घरी गेली, बरोबर? कारण ही सिस्टरची बहीण आहे आणि ती इकडेच थांबली होती, बरोबर? आणि तलासरी मधून आले आणि नंतर इकडेच थांबली आणि शनिवारी लगेच नाही तुला जाणवलं, पण घरी गेलीस. शनिवारी घरी गेलीस आणि दुसऱ्या दिवशी लगेच एमसी आली. म्हणजे रविवारी लगेच आली. गोळ्या खाऊन पण एमसी आली नव्हती, शिबिर करून आली. डॉक्टर सांगायचं काय सोनाग्राफी करायला लागत सांगतात. सिस्टरला फोन लावला काय सांगतात सोनाग्राफी करू नको का काय नको ना इकडे येसा सांगतात. मग इकडे आली आणि आली तर इच्छा पुरी झाली. प्रेज द लॉर्ड. 2 महिन्यापासून या बहिणीला चक्कर येत होती. तसंच छातीमध्ये पुष्कळ त्रास होत होता. तसंच त्यांना गुदमरल्यासारखं वाटत होतं. या त्रासासाठी बहीण आता बुधवार गेला. त्या बुधवारी ही बहीण कौन्सिलिंग मीटिंग मध्ये हजर होती आणि या बहिणीने त्यांची समस्या तुम्हाला सांगितली आणि तुम्ही या बहिणीची प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेच्या द्वारे या बहिणीला पण विश्वास झाला. आता बहीण म्हणते की मी पूर्णपणे बरे, तिला काय त्रास होत नाही. प्रेज द लॉर्ड. नाव काय तुमचं? सुनीता. आडनाव लांगे. राहायला कुठे? बोरशेती. आणि 2 महिन्यापासून 70 याची आणि तुमचा जीव तुम्हाला गुदमरलेला वाटायचा, बरोबर? आणि सतत असं व्हायचं. मग तुम्ही बुधवारी इकडे भेटायला आला आता आणि मी तुम्हासाठी प्रार्थना केली. त्याच चक्कर थांबून गेली. जीव जो गुदमरतो तो पण थांबला. नक्की. प्रेज द लॉर्ड.